आणि आमच्या गप्पा सुद्धा खूप रंगून गेल्या होत्या। नंतर सेटअप करून मी रीलची व्हिडिओ सुद्धा शूट करून घेतली। मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण तुम्हाला याच्यामध्ये एक ट्विस्ट बघायला भेटणार। तर मी टेरेस वरून व्ह्यू एन्जॉय करत सकाळची वाईब घेत होतो, सोबतच पक्ष्यांचा आवाज देखील या शांततेमध्ये अजून गोडवा निर्माण करत होता। मग काय उशीर कसला, तुमचा भाऊ रेडी होऊन आभी भाऊंसाठी वेट करत होता। खूप वेळ वेट केल्यानंतर मी तर आशाच सोडून दिलती। मग काय दुर्गेश भाऊंनी आपल्याला अभिकडे ड्रॉप केलं आणि तेथे पोहोचल्यावर मला अजून एक मोठा धक्का बसला, कारण आपले भाऊ आत्ताशी रेडी झाले होते। नंतर मग आमची सवारी निघाली प्रचाराच्या रॅलीकडे, कारण आम्हाला तिथे थोडे काही टेक्स्ट घेऊन व्हिडिओज बनवून द्यायच्या होत्या। जनतेने मोठ्या संख्येने रॅलीला हजेरी लावली होती आणि या सगळ्याचा लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा चॅनल वरती चालू होता। आम्ही सर्व राजू भाऊंचा जोरदार प्रचार करत होतो, पण त्यासोबतच त्यांना स्वतः समीर भुजबळ यांचा देखील पाठिंबा होता। या दरम्यान आम्ही टेक्स्ट घेण्यासाठी चांगलं लोकेशन सापडत होतो। वर्क कंप्लीट झाल्यावर आम्ही सुद्धा प्रचाराला भिडून गेलो होतो आणि आमच्या गप्पा सुद्धा खूप रंगून गेल्या होत्या। एकीकडे सर्वजण घोषणा देण्यामध्ये बिझी होते, पण मी तर पाणी पिण्यामध्येच मग्न होतो। रॅली एंड झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परतलो आणि नेहमीप्रमाणे रील बनवण्यासाठी मी स्क्रिप्ट लिहित होतो। स्क्रिप्ट लिहून नंतर मी माझ्या रूम मध्ये जाऊन बसलो। नंतर सेटअप करून मी रीलची व्हिडिओ सुद्धा शूट करून घेतली। नंतर मग काय मला खूप बोर झालं यार, त्यामुळे मी नाभी भाऊला बोलून घेतलं आणि मग आमची गाडी बाहेर निघाली आणि बघतो तर काय पब्लिक एकदम धूमधडाका करत होती। पण आपले भाऊ रील्स बघण्यामध्ये खूपच मग्न होते आणि त्यांना बाहेरची दुनिया काहीच कळत नव्हती। तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।